हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर पहा, आपण आज काही सेंटेन्स घेतलेली आहेत आणि ती सेंटेन्स मराठीमध्ये आहे, त्याचं आपण इंग्लिशमध्ये ते सेंटेन्स बनवणार आहे. तर पहा, सेंटेन्स काय आहे? मी पत्र लिहिते. हे मराठी सेंटेन्स आपल्याला इंग्लिश बनवायचं आहे. तर पहा, अगोदर आपल्याला काय करायचं आहे की हे जे वाक्य आहे ते कोणत्या टेन्समधील आहे ते ओळखायचं आहे. तर कोणत्या टेन्समधील आहे? मी पत्र लिहिते हे जे वाक्य आहे ते साध्या वर्तमान काळातील आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. तर पहा, सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे? यस प्लस V1 प्लस ओ. यस म्हणजे काय? तर यस मीन्स कर्ता, वाक्यातील कर्ता. V1 मीन्स क्रियापदाचं पहिलं रूप. बघा, इथे मी क्रियापद घेतलेलं आहे, एक राईट. वर्ब घेतलेला आहे, क्रियापद म्हणजे वर्ब. राईट घेतलेला आहे. त्याचे 3 फॉर्म आहेत: राईट, रोट, रिटन. तर राईट हे क्रियापदाचे पहिले रूप झाले. आणि प्लस ओ. ओ मीन्स काय? तर कर्म, वाक्यातील कर्म. तर पहा, हे जे मराठी वाक्य आहे, ह्या मराठी वाक्यामध्ये आपण कर्ता कोणता आहे पाहूया. तर मी हा कर्ता आहे, म्हणजे सब्जेक्ट आहे. पत्र हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे, म्हणजेच कर्म आहे. आणि लिहिते काय आहे? वर्ब आहे. तर पहा, मराठी वाक्यामध्ये सर्वात शेवटी काय असते? क्रियापद असते. पण तसं इंग्लिशमध्ये असते का? तर नाही. इंग्लिशमध्ये कर्त्यानंतर वर्ब येते. मराठी वाक्यामध्ये वर्ब हे लास्टला असते, परंतु इंग्लिश वाक्यामध्ये वर्ब कुठे येते? तर कर्त्यानंतर 2 नंबरला वर्ब येत असते. तर चला आपण स्ट्रक्चर पाहिलं, यस प्लस V1 प्लस ओ. तर ह्या स्ट्रक्चरनुसार आपण सेंटेन्स बनवून घेऊया. तर पहा, सेंटेन्स आहे मी पत्र लिहिते. तर मीसाठी इंग्लिशमध्ये काय येतं? आय. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? वर्ब. तर वर्ब काय आहे? लिहिते. लिहितेसाठी इंग्लिशमध्ये काय असतं? राईट. राईट मीन्स लिहिणे. तर V1 घ्यायचं आहे, म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. पहिले रूप काय आहे? राईट. आय राईट. आता त्यानंतर काय येतं? ओ. ओ मीन्स कर्म. मग जो राहिलेला भाग असतो तो कर्ता आणि वर्ब सोडून जो राहिलेला भाग असतो ते ऑब्जेक्ट असते. मग ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कोणते आहे? पत्र. पत्रसाठी इंग्लिशमध्ये काय लिहितात? लेटर. मीन्स आय राईट अ लेटर. बघा, सेंटेन्स काय म्हणलं? आय राईट ए लेटर. समजलं? पहा, मी दुसरे एक सेंटेन्स घेतलेलं आहे. ते सेंटेन्स आपण कोणत्या काळातील आहे ते पाहूया. तर मी अगोदर घेतलेलं सेंटेन्स हे साध्या प्रेझेंट टेन्समधील होतं. आता हे काय आहे की साध्या भूतकाळातील आहे, म्हणजेच सिंपल पास्ट टेन्समधील आहे. मी पत्र लिहिले, म्हणजे लिहिण्याची क्रिया ही काय झालेली आहे की झालेली आहे, म्हणजेच त्यानं पत्र लिहिलं आहे. लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. तर पहा, सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे? यस प्लस V2 प्लस ओ. तर पहा, यस काय आहे? आय. परत लिहिले. लिहिलेसाठी V2 मीन्स क्रियापदाचे दुसरे रूप काय आहे? रोट. आय रोट अ. आणि परत काय? ऑब्जेक्ट मीन्स पत्र. काय? आय रोट अ लेटर. बघा, मी नेक्स्ट सेंटेन्स घेतलेला आहे. हे सेंटेन्स कुठल्या काळातील आहे? तर पहा, साध्या भविष्य काळातील आहे. जेव्हा सेंटेन्समध्ये शाल आणि विल येतं तेव्हा ते सेंटेन्स फ्युचर टेन्समध्येच, म्हणजेच भविष्य काळातील आहे, हे लक्षात घ्यायचं. तर काय आहे सेंटेन्स? मी पत्र लिहीन. तर चला हे आपण इंग्लिशमध्ये बनवूयात. बघा, मीसाठी काय? आय. परत काय आहे स्ट्रक्चरमध्ये? शाल किंवा विल. बघा, मग आय सब्जेक्ट आहे म्हणून आपल्याला शाल किंवा विल वापरलं तरी, दोन्हीपैकी एक वापरलं तरी चालतं. बघा, आपण आय शाल किंवा आय विल. परत V1. त्याच्यानंतर V1 मीन्स वर्बचं पहिलं रूप घ्यायचं आहे. काय आहे? राईट. आय शाल ऑब्लिक विल राईट
ए लेटर. बघा असं सेंटेन्स बनलं. बघा तिन्ही काळामध्ये एकच सेंटेन्स आपण तिन्ही काळामध्ये घेतलेला आहे. बघा लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.